तो काळ होता इसवी सन 1657चा. चारही बाजूने अंधार दाटलेला होता. स्वराज्याच्या लढाईत संपूर्ण दख्खन पेटलेलं होतं. एका बाजूला मुघल, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्याचं स्वप्न पाहणारे, हातात भगवा घेऊन धर्मासाठी लढणारे, रयतेसाठी झगडणारे होते छत्रपती श्री शिवाजी महाराज. 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. माता महाराणी सईबाई यांच्या कुशीत आलेल्या त्या बालकाचं नाव ठेवलं गेलं संभाजी. जन्माच्या वेळीस ज्योतिषांनी भविष्य सांगितलं होतं की हा बालक पराक्रमी ठरेल, बुद्धिवान ठरेल आणि ऐश्वर्यात अद्वितीय ठरेल. लहानपणापासूनच संभाजीराजे अत्यंत बुद्धिमान होते. संस्कृत, फारसी, युद्धकला आणि राजकारण प्रत्येक गोष्टीत त्यांचं प्रभुत्व दिसू लागलं होतं. पण नियतीने अशी काही करवड घेतली, नियतीने कठीण परीक्षा घेतली. शंभूराजे अवघ्या 2 वर्षाचे असतानाच त्यांनी आपल्या आईला गमावलं, पण ते खचले नाही. नंतर माँसाहेब जिजाऊंनी त्यांना संस्कार दिले, धर्म आणि स्वराज्याची शिकवण दिली. हा बालक पुढे जाऊन औरंगजेबासमोर न झुकणारा, धर्म आणि स्वाभिमानासाठी प्राण देणारा स्वराज्याचे दुसरे छत्रपती ठरले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर अवघ्या मराठा साम्राज्याने शेवटी या औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीमध्येच गाडले. असे होते आमचे शंभूराजे, जे ना कधी कोणासमोर झुकले आणि ना कधी त्यांनी धर्म सोडला. धर्मनिष्ठ राजे होते. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.